प्रेक्षकांनो, माई, सुवाई आणि पन्ना काकू या तिघींनीही एक भाबडा प्रयत्न केलाय अप्पूला समजावून सांगायचा. माई म्हणतात, अगं अप्पू, तुला मनात नसताना दिवस राहिलेत ना, त्यामुळे तुझा गोंधळ होतोय, बाकी काही नाही बाळा. आता सुवाई म्हणतात, बाळा मूल नको असं कोणी म्हणतं का? हे बघ, तुला दिवस राहिलेच नसते ना तर वर्ष 2 वर्ष आम्ही सुद्धा काही म्हणालो नसतो. अनायसे गेलेचे दिवस तर काय हरकत आहे आता. पन्ना काकू म्हणतात, अगं फक्त 9 महिने, एकदा बाळ जन्माला आलं की आम्ही आहोत ना सांभाळायला. माई पण म्हणतात, आम्ही आहोत हं सगळे. आता दादा काका खूप चिडतात या तिघींवर. काय चाललंय तुमचं? मगासपासून मी बघतोय, अप्पू सांगते ना मला नाही आई व्हायचंय, तर तुम्ही हात धुवून का मागे लागलाय तिच्या? माई म्हणतात, काय बोलताय तुम्ही? दादा म्हणतात, बरोबर बोलतोय मी. सिनेमाचं तिकीट काढण्यासारखं का साड्याच्या सेलमध्ये जाऊन साडी आणण्यासारखं सोपं वाटलं का तुम्हाला? जीवाचा खेळ आहे. सुवाई म्हणतात, दादा आम्ही आहोत ना, घेऊ ना आम्ही सगळेजण जबाबदारी. दादा काका छान बोललेत, कितीशा पुरणार आहेत तुम्ही? तुम्हाला तुमची कामं नाही आहेत का? कोणी किती जरी म्हटलं तरी ते मूल त्याला जन्म देणाऱ्या आईवडिलांचीच जबाबदारी असते. त्यांना त्यांच्या पद्धतीने आयुष्य जगू द्या ना, तिला शिकू द्या, त्याला प्रगती करू द्या. कशाला भुणभुण करताय? बायका आहात ना तुम्ही, या सगळ्यातून गेलात ना. त्या दोघांनी ठरवलंय त्यांना कुटुंब वाढवायचं नाहीये, तर तुम्ही का जबरदस्ती करताय? त्यांच्या डोक्यातला गोंधळ का वाढवताय? का दडपण आणताय? सुवाईंचं तोंड बारीक झालंय. त्या म्हणतात, दादा म्हणजे हे बाळ आता. दादा काका ओरडतात आणि म्हणतात, जेव्हा अपूर्वा 100% तयार असेल तेव्हाच ती बाळाचा विचार करेल. त्यासाठी तिला वर्ष 2 वर्ष द्यावी लागली तरी आपण ती द्यायची. तेवढं झाल्याने काय आकाश कोसळणार नाहीये. असं रागवून दादा काका निघून गेलेत. पण आता कानेटकरांच्या घरातलं वातावरण जरा गढूळ झालंय. माई पण संतापल्यात दादा काकांवर. त्या खूप बडबड करतायत की एवढी पूजा केली, सगळं केलं तरी यांनी अप्पूला बिथरवलं. शब्दाला शब्द वाढायला नको म्हणून मी गप्प बसले. या तिघीजणी रात्री स्वयंपाकघरात आहेत. आता सुवाई म्हणतात, मला सांगा, सुमीने असा वेडावाकडा विचार केला असता तर? माई म्हणतात, तू असं बोललीस ना तर हे काय म्हणतील माहितीये? सुमी आणि निखिलने ठरवलं, डॉक्टरांचे उपचार घेऊन ठरवलं. अप्पूचं असं नाहीये ना, तिने ठरवलं नव्हतं. सुवाई म्हणतात, मला तर कळतच नाहीये. हे पण म्हणतात की तू मुलांच्या निर्णयात ढवळाढवळ करू नकोस. पन्ना काकू म्हणतात, शशांक काही वेगळा वागतोय का वहिनी? तो अप्पूलाच पाठिंबा देतोय. सुवाई म्हणतात, मागे मी शशांकडे विषय काढला होता, त्याने मला स्पष्ट सांगितलं होतं की त्याला मूल हवंय. बोलता बोलता म्हटला होता, हो माहितो. आता तर अप्पूला गेलेत ना दिवस, मग का तिचा विचार करू शकत नाहीये हा? आता माई म्हणतात, ह्यांचं मन कसं वळवायचं ते मी बघते, तुम्ही दोघी शशांक आणि अप्पूला बघा. आता माई आल्यात त्यांच्या बेडरूम मध्ये आणि जरा रागवल्याच. दादा काकाही माईंशी गोड गोड बोलायचा प्रयत्न करताय. अगं माधवी, अगं छान झाला हा आजचा समारंभ, तू दमली असशील ना. माई म्हणतात, मला बोलायचं नाहीये तुमच्याशी. दादा काका माईंच्या मागे मागे चाललेत. का ग, काय झालं? मी काय केलंय? माई म्हणतात, विचारा ना स्वतःच्या मनाला. मला वाटलं होतं अप्पूला समजवण्यासाठी बाहेर गेले होतात तुम्ही घेऊन, तिला छान समजवाल, थांबवाल, पण नाही, आता तिला आणखीन हवा देऊन ठेवली आहे. दादा म्हणतात, अगं असं नाही केलंय मी, उलट येणारं वादळ शमवलंय. माई म्हणतात, मला काहीच ऐकायचं नाहीये, तुम्ही तुमच्या मनासारखं केलंय ना, बस झालं. मग आता कशाला विचार करते अप्पू बाळाचा? दादा म्हणतात, जाऊ दे ना, मग नको करू दे, तुम्ही का बळजबरी करताय? माई म्हणतात, असं कसं चालेल? जग रहाटी कशी चालेल सांगा बरं? दादा म्हणतात, अगं 1-2 वर्षांनी मूल झाल्यावर काही होणार नाहीये. माई वैतागतात आणि म्हणतात, तुम्हा पुरुषांचं ना मला काही कळतच नाही बाबा. दादा म्हणतात, मला तुम्हा बायकांचं काहीच कळत नाही बाबा. मला सांग, अवंतिकेच्या बाबतीत असंच होतं ना? तिने मूल व्हायला नकार दिला, ते तुला भेटल्यावर कळलं, तेव्हा तू काय केलं? तिला अडवलंस का? अपूर्वा तुझी मुलगी नाहीये ना, सून आहे ना, म्हणून हा दांभिकपणा चाललाय का माधवी? माधवी म्हणजे माई म्हणतात, अहो नाही हो, हे पाप आहे. दादा म्हणतात, मला असं वाटतं की दुसऱ्याच्या मताचा आणि इच्छेचा अनादर करणं हे पाप आहे. माईंना काही पटेना. माई म्हणतात, मला ना अजिबात हे पटलेलं नाहीये. तुम्ही आणि तुमची लाडकी लेक अप्पू काय करायचं ते करा, मला बोलूच नका तुम्ही. सुवाई अप्पूशी बोलायला जातात. अप्पू बसरीमध्ये फेऱ्या मारत असते. अप्पूला त्यात दूध देतात. अप्पू म्हणते, नको ग सुवाई, ढवळल्यासारखं होतंय. सुवाई म्हणतात, असं नाही करायचं, तब्येतीकडे दुर्लक्ष नाही करायचं, तू 2 जीवाची आहेस ना. अप्पू शांत होते तेव्हा सुवाई म्हणतात, हे बघ मला कळतंय, तुझ्या मनाची घालमेल कळतीये मला, पण मला सांग, हा निर्णय तुझाच आहे की तू या मतापर्यंत कशी पोहोचलीस हे मला जाणून घ्यायचंय. तुला कसली भीती वाटतेय? तुला अभ्यास करायचा आहे, शिक्षण करायचंय का, नोकरी करायची आहे का? तुला जे करायचंय ते कर. बाळाची काळजी करू नकोस अप्पू, आम्ही 3घी जणी आहोत. तुझ्या बाळाला ना फुलासारखं जपू ग आम्ही. अप्पू म्हणते, मला विश्वास आहे तुम्ही खूप छान काळजी घ्याल.
सुवाई, कधी-कधी मला असं वाटतं सगळ्यांचंच म्हणणं आहे, सगळ्यांचीच इच्छा आहे, तर मी करायला तयार आहे हे सगळं. सुवाई, दुसऱ्या सेकंदाला वेगळेच विचार येतात गं डोक्यात, भीती वाटतेय मला. अगं मला हे जमलंच नाही तर? पन्ना काकू म्हणते, अगं छोट्या-छोट्या गोष्टीत आपण गोंधळतोच बायका. अप्पू म्हणते, पन्ना काकू ही छोटी गोष्ट नाहीये ना गं. तुम्हा सगळ्यांना ज्या प्रकारे कळलं ना त्यासाठी सॉरी, पण मुळात मी या बाळाचं सगळं करायला 100% केपेबल आहे. हाच कॉन्फिडन्स माझ्यात आला नाहीये अजून. माझ्या या निर्णयामुळे तुम्ही हर्ट झालात सगळेजण, खरंच सॉरी सुवाई. असं बोलून अप्पू निघून गेलीये. आता पन्ना काकू म्हणतात, वहिनी आता काय करायचं? सुवाई म्हणतात, कसं तिचं मन वळवणं कळतच नाहीये. पन्ना तुला सांगते, हा मूल नको, हा निर्णय अप्पूचं स्वतःचा नाहीच आहे. अगं लहान मुलं तिला खूप आवडतात. पन्ना काकू म्हणते, मग कोणाचं आहे हे सगळं डोकं? त्यावर सुवाई म्हणतात, ती बया अंजली वर्तक तिने भरवलंय अप्पूच्या डोक्यात. आणि अप्पू जर सतत त्या बाईचं ऐकत राहिली ना तर आत्ताच्या खेपेला सोड, पण पुढे आयुष्यात सुद्धा ती आई व्हायला तयार होणार नाही. आता मी ना त्या अंजलीला सोडणारच नाहीये. हे मात्र सुवाई करेक्ट बोलल्यात. प्रेक्षकांनो, पुढे आपण बघतोय अप्पूच्या डोक्यामध्ये प्रचंड संभ्रम झालाय. तिला झोप येत नाहीये. सगळ्यांचे बोलणे ऐकून तिला टेन्शनच आलंय. पण आता सकाळी सकाळी मात्र माई आणि दादा काकांमध्ये जबरदस्त भांडण होतंय. दादा काका माईंच्या मागे मागे करत असतात. माई पुढे पुढे, चल ग आपण घरातली कामं आटपूयात. आता दादा काका म्हणतात, काय झालं, तुझ्या बहिणीशी भांडलीस का तू? सुवाई चहा द्यायला येतात तेव्हा या माई म्हणतात, तूच दे सुवा, मी भांडखोर आहे ना, माझ्याशी कोणीच बोलू नका. दादा काका ओरडतात आणि म्हणतात, तुझ्या माईला सांग चहा नकोय मला, लिंबू सरबत हवंय, तिच्या हातचं भरपूर साखर टाकलेलं. जिबेचा गोडवा गेलाच आहे, निदान हाताची चव तरी कळेल गोड आहे की नाही. बिट्टू बाबा विचारतो, काय रे दादा भांडण झालंय का? माई आता तिकडे हॉलमध्ये गेलायत पूजेची भांडी हातात घेऊन. दादा काका, माधवी ए माधवी करत त्यांच्या मागे मागे. अगं माधवी काय झालं चिडायला? माई म्हणतात, ए आम्ही कशाला मध्ये मध्ये करतोयस रे, मी काम करतेय दिसत नाहीये का तुला? आमेय मी भांडखोर आहे ना, बोलू नकोस तू माझ्याशी. बाहेर सगळेच आता टेन्शन मध्ये आले. दादा म्हणतात, बघ ही आदळआपट करते म्हणजे भांडखोरच आहे ना. ए अमेय तू मध्ये मध्ये बोलू नकोस. माई म्हणतात, त्याला बोलू नका, मला काम करू देत नाही, त्याला काम करू देत नाही, मी चालले आता इथून. अमेयाला कळत नाहीये काय चाललंय. दादा काका अमेयालाच ओरडतात, चुप आहेस तू. आता माई तिथून उठून बाहेर जाताय. दादा काका म्हणतात, ऐक ऐक माझं माधवी, मला माहितीये घरातले सगळेच जण माझ्यावर रागवले. अप्पू म्हणते, दादा काका माझ्यामुळे होतंय ना हे सगळं? दादा म्हणतात, अगं अप्पू असं काही नाही, हा आमचा खेळ चालू असतो, रुसणं मनवणं. हे बघ माधवी, तू मला आणि अप्पूला समजून घे. हे बघ सुवा, तू सुद्धा समजून घे, या घडीला तिची मनस्थिती काय आहे हे प्लीज तुम्ही समजून घ्या. आणि माधवी तू रागावून बसलीयस हे बरं दिसतं का? माई म्हणतात, अहो आम्ही आहोत ना, त्या जीवावर कशाला अन्याय करायचा? दादा म्हणतात, अगं हो, पण हे तिला कळू दे. अगं सगळ्याच मुली काही आनंदाने नाचत नाहीत आपण प्रेग्नेंट आहो हे कळल्यावर, आणि त्यातनं ही प्रेग्नेन्सी प्लॅन नसेल तर केवढा मोठा शॉक आहे हा. अगं अशा वेळेला मुली गांगरून जातात, घाबरतात, आणि आपण सगळे काय करतो, मुलगी प्रेग्नेंट आहे ह्या आनंदात तिच्या मनस्थितीचा विचारच करत नाही. पन्ना काकू म्हणताय की दादा आपण काही यांच्या मागे तगादा नव्हता लावला निखिलरावांच्या आईंसारखा, पण अनेशा तिला दिवस गेलेच आहेत तर बाळ ठेवायला काय हरकत आहे? माई म्हणतात, देवाने दान टाकलंय ना पदरात, का ना करायचं स्वतःहून? दादा म्हणतात की अगं पण ते स्वीकारायची तयारीच नाहीये ना तिच्या मनाची, आणि समज या मनस्थितीत तिने हे दान स्वीकारलं तर होईल काय पुढे? त्याचा वारंवार अनादर होत राहील. अगं ती कुठे म्हणतीये मी पुढे आई होणार नाही, फक्त तिला आत्ता नकोय, आणि तिच्या ह्या विचारांचा मी आदर करतोय. या गोष्टीसाठी मी तिच्या सोबत आहे ग, समजून घेतोय तिला. मला सांग, प्राचीच्या बाबतीत घडलं तर मी नाही का समजून घेणार? तसंच तुम्ही तिला समजून घ्यावं एवढीच माझी अपेक्षा आहे. असं बोलून दादा काका निघून गेलेत. माई आता अप्पूशी छान बोलतात. माई म्हणतात, अप्पू आम्ही तुला समजून घ्यायला चुकलो का ग? यांच्या बोलण्यातून कळतंय की तुला काय वाटतं हे महत्वाचं आहे. अप्पू म्हणते, माई मला काय हवंय ते माझं मलाही कळलेलं नाहीये. जेव्हा केव्हा मला आई व्हायचं असेल ना तेव्हा मला तुझ्यासारखं, पन्ना काकू सारखं आणि सुवाई सारखी आई व्हायचंय ग. हे मी आत्ता होऊ शकेन की नाही हे मला कळत नाहीये ग माई. माई म्हणतात, हो बाळा आमचा विरोध होता, पण आम्हीही बायका आहोत. ही बातमी अशा प्रकारे कळल्यावर आमचं काय होईल हे तू समजूच शकते, पण आता ह्यांनी समजून सांगितल्यावर पटलंय मला. सुवाई म्हणतात, हे बघ अप्पू, आम्ही आमच्या अपेक्षा तुझ्यावर लादतोय असं तुला वाटत असेल ना तर खरंच सॉरी, पण तू जे काही निर्णय घेशील ना त्यासाठी हे संपूर्ण कुटुंब तुझ्या पाठीशी असेल.
मागच्या 2 दिवसात काही तुला अधिक उणं बोललं असेल तर खरंच माफ कर, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तुझ्या प्रेग्नन्सीच्या बाबतीत तुला जो काही निर्णय घ्यायचा आहे ना, तो तुम्ही दोघांनी मिळून घ्यायचा आहे. कोणी बाहेरचं येऊन चुकीचा निर्णय सांगते म्हणून तुम्ही निर्णय घेऊ नका. योग्य वेळ आल्यावर योग्य गोष्टी होतील यासाठी आम्हाला खात्री आहे. माई म्हणतात, तुझ्यासारखा निर्णय जर आमच्या घरातल्या मुलीने घेतला असता तर वाईट वाटलंच असतं आम्हाला, पण आम्ही तिच्या पाठीशी उभे राहिलोच असतो ग अप्पू. पण आता आम्ही तुमच्या दोघांच्या पाठीशीही अगदी खंबीरपणे उभे आहोत, नका काळजी करू. इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय प्रेक्षकांनो. पण एका गोष्टीचा मी काल खूप विचार केला. एका अर्थीनं प्रेक्षकांनो, मूल होऊ देणं आणि मुलाची जबाबदारी ही खरंच आईवडिलांवर असते. मी असे बरेच जोडपे बघितलेत की जे मूल झाल्यानंतर भांडणं करतात, सेपरेट होतात, तेव्हा त्या मुलाची जी काही अवस्था होते ना प्रेक्षकांनो, ती भयंकर असते. म्हणजे मी अप्पू शशांक वेगळे होतील या अर्थाने तुम्हाला सांगत नाहीये, मी तुम्हाला इन जनरल सांगते की असेही प्रॉब्लेम होतात. त्यामुळे आई वडिलांची पूर्ण तयारी पाहिजे की ते आयुष्यभर त्या मुलाला सांभाळतील. ठीक आहे, कानेटकर फॅमिली याला अपवाद आहे, कारण हे सगळे एकत्र राहतात, एकत्र कुटुंब आहे, पण तरी सुद्धा मूल हे आई वडिलांचीच जबाबदारी असते. हे आपल्याला अजिबात नाकारता येणार नाही. अशा खूप आया असतात, करिअरमुळे त्यांची खूप ओढाताण होते आणि काही म्हटलं तरी मुलाकडे दुर्लक्ष होतंच प्रेक्षकांनो. अशा वेळेला त्या मुलाची जी अवस्था होते ना, ती मी जवळून बघितलेली आहे. असो, मी फक्त तुम्हाला माझा अनुभव शेअर केलाय. पण आता पुढे आपण बघतोय वर्तकबाई आल्यात आणि सुवाई त्यांच्याशी भांडल्यात जरा. अप्पूला तुम्ही विचारलंच नाही की तिला मूल हवंय की नाही. त्यावर अंजलीबाई म्हणतात, अप्पू ह्यांना तुझ्याच तोंडून ऐकायचंय की तुला मूल नकोय, सांग तुला मूल हवंय की नकोय. आता अप्पू अंजलीबाईला विरोध करायचाय म्हणून मूल ठेवते की काय हे बघणं पुढे इंटरेस्टिंग ठरणार आहे. पण प्रेक्षकांनो, जसा माझा अनुभव आहे तसा तुमचाही एखादा अनुभव असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये शेअर करा आणि आजचा रिव्ह्यू कसा वाटला आम्हाला नक्की कळवा. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यूज. धन्यवाद.